रविवार 14 जूनची दुपार सोलापूरमधून अपघाताची बातमी आली. म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ एक पिकअप रस्त्यालगतच्या विहिरीत पडला. या पिकअपमध्ये असलेल्या 14 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी फ्लॅश होऊ लागली. देवदर्शनावरून येणारे एकाच गावातले लोक या पिकअपमध्ये असल्याचं सांगण्यात येत होतं. रस्ते अपघातात एकाच वेळी 14 जणांचा मृत्यू होणं हे हादरवणारं होतं. एका बाजूला हा अपघात कसा झाला, नेमकं काय घडलं याची माहिती घेणं सुरू होतं, तर दुसऱ्या बाजूला तातडीने रेस्क्यू ऑपरेशनला सुद्धा सुरुवात झाली. या रेस्क्यू ऑपरेशनला फळ आलं, कारण 14 पैकी 6 जणांना वाचवण्यात यश आलं. वाचवण्यात आलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता, पण इतर 8 जणांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. पण नेमकं घडलं काय, अपघात कसा झाला, बचाव कार्य कसं पार पडलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 14 जूनच्या संध्याकाळी पंढरपूरच्या रांजणी गावातले काही जण म्हसवडला सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते. तिथून परत येत असताना एका पिकअपमध्ये 14 जण होते. हाच पिकअप तांदुळवाडी गावाजवळ अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडला. प्राथमिक माहितीनुसार साधारण 5 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना दिसलं की एक पिकअपच विहिरीत पडलाय. या पिकअप मधलं सामान आणि लोक पाण्यात दिसत होते. त्यामुळे स्थानिकांनी पुढाकार घेऊन त्यांना वाचवायचे प्रयत्न सुरू केले. या घटनेची माहिती पोलीस, अग्निशमन दल आणि इतर टीम्सना देण्यात आली. पोलीस पाटील, तलाठी आणि इतर अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचू लागले. या विहिरीजवळ पिकअपमध्ये असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली. परिस्थिती एवढी गंभीर होती की या अपघातात पिकअपमध्ये असलेल्या 14 पैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे या अपघाताची चर्चा लागलीच सगळ्या महाराष्ट्रात होऊ लागली. पण या परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं ठरलं बचाव कार्य. आपल्याकडचे दोर घेऊन नागरिक धावले. काही तरुणांनी धाडसाने विहिरीमध्ये उड्या मारल्या. अशातच पोलीस आणि आपत्कालीन दल सुद्धा घटनास्थळी पोहोचलं. तातडीने पाण्यात थर्माकोलचे शीट्स टाकण्यात आले. 2 ते 3 JCB सुद्धा बोलवण्यात आले. बचाव कार्य इतक्या वेगात सुरू झालं की पिकअप मधल्या 6 जणांना वाचवण्यात यश आलं. पिकअप 4ही बाजूंनी बंद होता. त्यामुळे पिकअप पाण्यात पडल्यानंतर यातून बाहेर पडणं आतमधल्या लोकांना शक्य झालं नाही. तर काही जण थेट पाण्यात पडले आणि त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आलं, तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 7 महिला आणि एका लहान मुलाचा अशा 8 जणांचा मृत्यू झालाय. तर 6 जणांना वाचवण्यात यश आलंय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं असून यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. JCBचा वापर करून गाडी बाहेर काढल्यानंतर त्यातले लोक जिवंत असल्याचं समजलं. तेव्हा ग्रामस्थांनी गाडीच्या काचा फोडल्या, गाडीच्या मागचं कापड फाडलं आणि आतमध्ये अडकलेल्या काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अपघात कसा घडला. तर अपघात घडला तेव्हा उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी सरळ रस्त्याने येत होती, पण तांदुळवाडी गावात असलेली ही विहीर रस्त्याला अगदीच लागून आहे. त्यामुळे अनेकदा या विहिरीचा अंदाज येत नाही. गाडी थोडी बाजूला झाली असावी आणि थेट विहिरीतच पडली. विहिरीला अर्थातच कुठलंही झाकण नव्हतं. विहीर असण्याबद्दल फलक नव्हता. सुरक्षेसाठी कठडा सुद्धा नव्हता. त्यामुळे पिकअप थेट विहिरीत पडला आणि हा गंभीर अपघात घडला. MH13DQ 6335 या नंबरचा पिकअप आणि त्यातले प्रवासी ढिसाळ कारभाराचे बळी ठरले. प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या इरफान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, या पिकअपच्या मागे मी 2 व्हीलरवरून चाललो होतो. पिकअप गाडीच्या पुढेही काही नव्हतं आणि मागेही मोठी गाडी नव्हती. रस्ता मोकळा होता, पण अचानक जवळपास 200 फुटांपासून ही पिकअप गाडी अचानक वायबल व्हायला लागली. ती पाहूनच चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याचं आणि तो प्रचंड गोंधळल्याचं आम्हाला जाणवत होतं. गाडी विहिरीत कोसळल्यानंतर लोक किंचाळायला सुरुवात झाली. एका 4-5 वर्षांच्या लहान बाळाला पाण्याच्या वर येताना पाहिलं. बाळाला पाण्यात पाहताच मी क्षणाचाही उशीर न करता विहिरीत पहिली उडी मारली. त्या चिमुरड्या जीवासह आणखी काही जणांना पाण्याच्या बाहेर सुरक्षितपणे काढण्यात आम्हाला यश आलं. पण इतर 2 जण स्वतःहून पोहत वर आले. गंभीर गोष्ट म्हणजे स्थानिकांनी असा दावा केलाय की मागच्याच आठवड्यात इथून जवळच असलेल्या एका विहिरीत असाच पिकअप पडला होता. तेव्हा ड्रायव्हरला पोहता येत असल्यानं त्याला बाहेर पडता आलं. गाडीत इतर प्रवासी नव्हते म्हणून मोठी जीवितहानी झाली नाही. तेव्हा आणि त्याच्या आधीही या आणि आसपासच्या विहिरींमध्ये अपघात होण्याच्या शक्यतेबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या, पण त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप सुद्धा स्थानिक नागरिकांनी केलाय. तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ही विहीर रस्त्याच्या लँड ॲक्विजिशन मध्येच येणार होती. म्हणजेच ही विहीर रितसर बुजवून यावरून रस्ता होणार होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अगदी रस्त्याला लागूनच ही विहीर होती, ज्यामुळे हा भीषण अपघात घडला.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. रस्त्याला लागूनच विहीर असल्यानं यात नेमकी कुणाची चूक आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्रुटी राहिली आहे का, हे सगळं तपासलं जाईल आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय. पण दिंडोरीमध्ये अशाच पद्धतीनं अपघात झाला होता. त्यात विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू झालेला. त्या अपघाताला 2च महिने झालेले असताना आता सोलापुरात पुन्हा रस्त्यालगतच्या विहिरीने 8 जीव घेतलेत, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केलेत. आता याही वेळी मदतीची घोषणा होईल, अशा विहिरी बुजवल्या जातील याचं आश्वासन देण्यात येईल. पण अशा अपघाताची वेळ पुन्हा येण्याआधी ती आश्वासनं पूर्ण होतील का, विहिरी बुजवल्या जातील का, हा प्रश्न आहे. आणि तांदुळवाडीतल्या त्या विहिरीजवळ आहे तो फक्त आक्रोश.